आज महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकांचे निकाल बऱ्यापैकी हाती आलेले आहेत, बऱ्यापैकी हाती येत आहेत. काल पैशाचा झालेला सुळसुळाट, 10व्या मजल्यावर राहणारा करोडपती सुद्धा मतदानासाठी 2000 रुपये मिळतात की काय म्हणून मतदान केंद्राच्या पुढं उमेदवाराच्या प्रतिनिधीच्या प्रतीक्षेत होता. खरं तर हे लोकशाहीचं फार विदारक चित्र आहे. लोकशाही नेमकी आपण कुठल्या मार्गाने नेतोय हा सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण होतोय. असे अनेक प्रश्नचिन्ह जरी निर्माण होत राहिली तरी अतिशय महत्वाचा आणि भविष्याचा वेध घेणारा आणि पॉझिटिव्ह निर्णय, पॉझिटिव्ह संदेश असा आहे की काँग्रेस आणि इथला जो विस्थापित समुदाय आहे, मी 2019 ची लोकसभा ज्यावेळेस झाली त्यावेळेस महाराष्ट्रातून मी असा पहिला व्यक्ती होतो की काँग्रेसला जर बीजेपीला हरवायचं असेल, नाटक करायचं नसेल तर, म्हणजे काँग्रेसला खरंच बीजेपीला जर हरवायचं असेल, नाटक करायचं नसेल तर बाळासाहेब आंबेडकर यांना भारताचा प्रधानमंत्रीपणाचा उमेदवार जाहीर करा आणि मग प्रचाराला लागा, ही माझी भूमिका होती. तर काँग्रेसला ते पचण्यासारखं नव्हतं, पण वास्तव काँग्रेस स्वीकारायला तयार नाहीये. आज काँग्रेसकडं देश चालवण्यासारखा चेहराच शिल्लक नाहीये. काँग्रेसवर लोकांनी विश्वास ठेवावा असा चेहरा आज काँग्रेसकडे शिल्लक नाहीये. त्यामुळे विश्वास ठेवण्यासारखं नाव आणि चेहरा एकच भारतामध्ये आज शिल्लक आहे काँग्रेससाठी, तो म्हणजे बाळासाहेब आंबेडकर. आंबेडकर हे आडनाव जर काँग्रेसने जवळ केलं तर काँग्रेस भारतामध्ये बीजेपीला चारी मुंड्या चित करू शकते, ही माझी त्यावेळेसची भूमिका होती. आणि ती भूमिका मी तीच का मांडली होती, ह्याचे जे काही निकाल आहेत हे महानगरपालिकेच्या निकालावरून, मागच्या झालेल्या ज्या नगर परिषदेच्या निकाल होते त्या निकालावरून तुमच्या निदर्शनात येत असतील. कारण काँग्रेस हा जो पक्ष आहे हा जात दांडग्यांच्या हातामध्ये अडकून पडलेला पक्ष आहे. तो जात दांडगा जो आहे तो त्याच्या जातीच्या बाहेर काँग्रेसला जाऊच देत नाही आहे. त्यामुळे यातून बीजेपीचा फायदा जास्त मोठ्या प्रमाणामध्ये होतोय. आपण जरी इतरांना म्हणत असलो की हे लोक बीजेपीला सत्तेत आणण्यास कारणीभूत आहेत, ते लोक बीजेपीला सत्तेत आणण्यात कारणीभूत आहे, माझं तर मत असं स्पष्ट आहे की बीजेपीला सत्तेमध्ये टिकवून ठेवण्यासाठी, बीजेपीला सत्तेमध्ये आणण्यासाठी सर्वात जास्त कारणीभूत काँग्रेस आहे. कारण काँग्रेसनी सत्तेचं विकेंद्रीकरण केलं नाही. आज बीजेपीचं जर तुम्ही कॅटलॉग काढून जर बघितले तर प्रत्येक जात समूहाला तिकीट देऊन निवडून आणण्यापर्यंतची महत्वाची भूमिका बीजेपी हा पक्ष बजावतोय. ही भूमिका काँग्रेस बजावत नाहीये. आता ह्या महानगरपालिकांमध्ये जिथं जिथं वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसच्या अलायन्स मध्ये उमेदवार निवडून आलेत, इथे काहीसा पॉझिटिव्ह बदल पाहायला मिळतोय. तिथं वंचितने सुद्धा काँग्रेसला मतदान केलेलं आहे आणि वंचितची लोक इमानदारीनं काँग्रेसला मतदान करतात, नाही अशातला भाग नाहीये. बौद्ध लोक जी आहेत, बाळासाहेब आंबेडकरांचा आदेश आला म्हणजे तो त्यांच्यासाठी शिरसावंदे असतो, शेवट असतो, तिथं त्याच्या पुढे ते जात नाहीत. पण ही भूमिका सोलापूरमध्ये बाळासाहेब आंबेडकरांना पाडण्यासाठी MIMनी वापरली होती. बौद्धांनी MIMला भरपूर मतं दिली, पण MIM वाल्याने आम्हाला मतं दिलीच नाही. असेच काहीसा प्रकार काँग्रेस सुद्धा काही ठिकाणी करेल याची थोडीशी भीती होती. पण काँग्रेसला सुद्धा आता अक्कल आलेली आहे. बीजेपीला जर या देशामधून हरवायचं असेल तर आंबेडकरांशिवाय पर्याय नाही. ही थोडीशी अक्कल जरी काँग्रेसला आली तरी फार मोठं क्रांती या भारतामध्ये होऊ शकते. आज बीजेपीची जी आयडिओलॉजी आहे, ह्या आयडिओलॉजीला चॅलेंज देणारं एकच नाव आहे आंबेडकर. तुम्ही तो कुठलाही आंबेडकर उचलून बाहेर आणा, तो बीजेपीला चॅलेंज म्हणूनच उभा राहतो. कारण आंबेडकर म्हणजे बीजेपीचा विनाश आहे, आंबेडकर म्हणजे RSSचा विनाश आहे, आंबेडकर म्हणजे धर्मव्यवस्थेचा विनाश आहे, RSS म्हणजे ब्राह्मणवाद्यांचा विनाश आहे. आणि तो विनाश फक्त आंबेडकर करू शकतात. ही अक्कल थोडी भविष्यामध्ये जर काँग्रेसला आली तर कदाचित भारतामधून बीजेपीला उद्ध्वस्त करण्यामध्ये जास्त काळ जाणार नाही. आता या महानगरपालिकांमध्ये वंचित बहुजन आघाडी आणि बीजेपी
काँग्रेसचं जिथं जिथं अलायन्स झाले तिथं तिथं एकदम चांगल्या पद्धतीचं लोक निवडून आलेले आहेत. मुळात विषय काय होतो, अलायन्स करणं हेच फार महत्वाचं असतं असं नाही. आपण आपल्या सहयोगी उमेदवाराला निवडून आणणं ही सुद्धा जिम्मेदारी असते. बीजेपी आणि काँग्रेसची वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसची युती झाली यावरच हा विषय शांत होत नाही, थांबत नाही, किंवा यावरच तुमचे निकाल फिरत नाहीत. तर तुमच्यामध्ये आपल्या सहयोगी उमेदवाराला निवडून आणण्याची खरं तर नैतिकता पाहिजे. युतीमध्ये सुद्धा नैतिकता पाहिजे. युतीमध्ये घात झाला नाही पाहिजे. आम्ही बाळासाहेब आंबेडकरांनी समजा काँग्रेसवर विश्वास ठेवला तर काँग्रेसनी बाळासाहेब आंबेडकरांचा घात न करता त्यांचे सुद्धा उमेदवार निवडून आणणं ही काँग्रेसची सुद्धा जिम्मेदारी असते. आणि या काळामध्ये काँग्रेसने महानगरपालिका इलेक्शनमध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये युतीमध्ये असणारी जी नैतिकता असती ती पाळलेली दिसते. आणि त्या नैतिकतेची फळं म्हणून यावेळेस वंचित बहुजन आघाडीला बरेचसे नगरसेवक निवडून आणता आलेले आहेत. हे वास्तव स्वीकारावंच लागेल आपल्याला, ते नाकारताच येत नाही. कारण आम्ही इतकेही कुणाचा द्वेषी लोक नाही आहोत. आमच्या मनात वंचित बद्दल बिलकुल द्वेष नाहीये. आम्ही बोलतो, का बोलतो, कारण आम्हाला वाटतं असं झालं पाहिजे आणि आता तसं होताना दिसतंय. ही आनंदाची बाब आहे. आज खरं तर वंचित बहुजन आघाडीच्या माझ्या सगळ्याच दिलदार शत्रूंना सुद्धा त्यांच्या विजयाच्या शुभेच्छा देणं मला उचित वाटतं. त्यांनी घेतलेली मेहनत, त्यांनी केलेले कष्ट, त्यांनी जी सगळी यंत्रणा राबवलेली आहे, कारण त्यांना आता निवडणुका म्हणजे युद्ध असतं, त्यामध्ये काय काय तयारी करावी लागते याची सगळी जाणीव आता त्यांना होतीये. जोपर्यंत ग्राउंडवर उतरत नाही तोपर्यंत या गोष्टीची खरं तर जाणीव होत नाही. असे कार्यकर्ते तयार झाले पाहिजेत. आता मेघानंद दादा सारखा चळवळीचा गायक आज निवडून आलाय. अरे महाराष्ट्राच्याच नाही भारताच्या इतिहासामध्ये एखाद्या गायक म्हणून व्यक्ती आज निवडून आलाय. आमचे गायक लोक फक्त नाचगाणे करून पैसे कमवण्याचा दंग आहेत. दुसरीकडं कुठं जयंतीचा कार्यक्रम मिळेल, कुठं समाजाला $1-2 लाख रुपयाचा गंडा टाकू यासाठीच ते टपून असतात. पण मेघानंद दादांनी क्रांती करून दाखवलेली आहे. ते आज त्यांच्या पत्नीला औरंगाबाद सारख्या महानगरपालिकेमध्ये पाठवून खरं तर गायक लोकांचा आवाज बुलंद केलेला आहे. आपण गायक लोकांनी सुद्धा कशा पद्धतीनं इंडिपेंडंट झालं पाहिजे, समाजावरच अवलंबून नाही राहिलं पाहिजे, गीत गायनावरच आपला उदरनिर्वाहाचा धंदा सुरू नाही ठेवला पाहिजे. हा संदेश खरं तर मेघानंद दादांनी दिलाय. त्याबद्दल त्यांचं प्रथमतः अभिनंदन. अमित भाऊ भुईगळ तिथून निवडून आले, त्यांचं अभिनंदन. नांदेडमध्ये बरेचसे मित्र निवडून आलेले आहेत, त्यांचं पण सर्वांचं अभिनंदन. इव्हन इकडे लातूरमध्ये तर शक्यतो महापौर पदाच्या शर्यतीमध्ये वंचित बहुजन आघाडीची लोक आहेत. भद्रावतीमध्ये सुद्धा आहेत, तिकडे अमरावतीमध्ये सुद्धा बरेचशी लोक निवडून आलेत, नागपूरमध्ये सुद्धा निवडून आलेत. फक्त पुणे वगैरे इकडच्या भागामध्ये थोडासा वंचित बहुजन आघाडीला फटका बसलेला आहे. असं प्लॅनिंगचा काही दोष असू शकतो, काही द्वेषी लोक सुद्धा असू शकतात. त्यामुळं सगळीकडेच एकदाच निर्णय घेता येत नाही. तरी सुद्धा सुजात आंबेडकर आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी जो निर्णय घेतला वंचित बहुजन आघाडीला काँग्रेस सोबत अलायन्स करण्याचा, या निर्णयाची फळं आता यायला लागलेली आहेत. आणि भविष्यामध्ये हे फळं फार मोठ्या प्रमाणामध्ये विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकांमध्ये चाखायला मिळतील. फक्त विषय इतकाच आहे की ही युती टिकून राहिली पाहिजे. काँग्रेसनी सुद्धा अनैतिकतेचा बाजार न मांडता कुठंतरी नैतिकता जपली पाहिजे. आणि इथला जो विस्थापित समाज आहे ना, त्याला सोबत घेतलं पाहिजे. तुम्ही आजपर्यंत इथल्या जात दांडग्यांना सोबत घेऊन जात दांडग्यांनी त्यांच्या वाड्यावर टाकलेले तुकडे खाणारी लोक तुम्ही आजपर्यंत मतदानासाठी वापरली, पण आता त्यांच्या वाड्यावर जाणं इथल्या लोकांनी सोडून दिले. हे काँग्रेसने लक्षात घ्यायला पाहिजे. इतके दिवस काय होतं, गावातल्या पाटलांनी हाक दिली की सगळ्या 18 पगड जातीची लोक त्या पाटलाच्या पुढे जायची नाही. पण आज महाराष्ट्रामध्ये तशी परिस्थिती राहिली नाही. पाटलाला सुद्धा तुडून त्याच्या बोकांडी बसून विजय मिळवणारी लोक महाराष्ट्रामध्ये तयार झालेली आहेत. ही बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांतीची फळं आहेत. हे काँग्रेसला कळत नाहीये. त्यामुळं काँग्रेस बीजेपीचा सामना करू इच्छित नाहीये, करू शकत नाहीये. काँग्रेसला जर बीजेपीचा सामना करायचा असेल किंवा बीजेपीला टक्कर द्यायची असेल, त्यांच्या पुढं आज जरी देशामध्ये एकच पर्याय आणि एकच नाव आहे,
दुसरं नाव सुद्धा नाही आणि दुसरा पर्याय सुद्धा नाही. राहुल गांधी आज काँग्रेसला हरवू शकत नाहीत, बीजेपीला हरवू शकत नाहीत. राहुल गांधी सुद्धा बीजेपीला हरवू शकत नाहीत. राहुल गांधी भाषणं देऊ शकतात, सावरकरांचा विरोध करू शकतात, RSSचा विरोध करू शकतात, पण गांधी या आडनावामध्ये आता तितकी ताकद राहिली नाही की ते बीजेपीला हरवू शकतील. बीजेपीला हरवण्यासाठी एकच नाव आहे, ते म्हणजे आंबेडकर. आणि आंबेडकराशिवाय काँग्रेसलाच नाही तर संपूर्ण देशाला पर्याय नाही. जर तुम्हाला बीजेपीच्या धर्मांध राजकारणापासून बाजूला निघायचं असेल, हा देश बीजेपीच्या धार्मिक संकल्पनामध्ये गुलाम होऊ द्यायचा नसेल, बीजेपीच्या हिंदू राष्ट्रवादाला जर तुम्हाला रोखायचं असेल, तर एकच पर्याय आहे आणि तो पर्याय म्हणजे आंबेडकर. हाच जो पर्याय आहे तो तुम्ही जर संपूर्ण देशामध्ये अवलंबला, येणाऱ्या लोकसभेमध्ये बाळासाहेब आंबेडकर यांना जर तुम्ही प्रधानमंत्री पदाचे उमेदवार म्हणून घोषित केलं, तर देशामधून सगळ्या बाळासाहेब आंबेडकरांना विरोध करायची कोणाचा संबंधच येत नाही. आणि बाळासाहेब आंबेडकर या देशाचे प्रधानमंत्री होऊ शकतात जर काँग्रेसनी त्यांची नीतिमत्ता पाळून बीजेपीला खरंच आता निवडून येऊ द्यायचं नाही असं ठरवलं तर. कारण आजपर्यंत बीजेपीला मोठं करण्यामध्ये, बीजेपीचा सांभाळ करण्यामध्ये, बीजेपीला टिकवून ठेवण्यामध्ये, RSSला मोठं करण्यामध्ये, RSSला सांभाळून ठेवण्यामध्ये काँग्रेसचा सर्वात मोठा हात आहे. एकदा काय सरदार वल्लभभाई पटेलांनी RSSवर बंदी घातली, सरदार वल्लभभाई पटेलांच्या मृत्यूच्या नंतर कोण त्याला चालू ठेवले? पुढं काँग्रेसनेच चालू ठेवले. 2014 पर्यंत तर सरदार वल्लभभाई पटेल जिवंत नव्हते आणि बीजेपी पण सत्तेवर नव्हती. मग RSSला जिवंत कोणी ठेवले? तर RSSला काँग्रेसने जिवंत ठेवलेलं आहे. त्यामुळं काँग्रेसनी RSSला जिवंत ठेवलं, RSSनी बीजेपीला जिवंत ठेवलं. याचा अर्थ डायरेक्टली काँग्रेस बीजेपीला जिवंत ठेवते असाच होतोय ना. त्यामुळं काँग्रेस बीजेपीला हरवू शकत नाही. बीजेपीला हरवायचं असेल तर काँग्रेसला इथला जो डेमोक्रेसीमध्ये विस्थापित समुदाय आहे, तो विस्थापित समुदाय अगोदर जवळ घ्यावा लागेल. आणि त्या विस्थापित समुदायाचं नेतृत्व जोपर्यंत काँग्रेस फ्रंटला आणणार नाही, मल्लिकार्जुन खरगे बौद्ध आहेत म्हणून त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष करून त्यांची नाळ विस्थापित समाजासोबत आहे असं म्हणता येणार नाही. मल्लिकार्जुन खरगेंना जर कर्नाटक सोडलं तर इतर बौद्ध राज्यामधल्या कोणालाही तो माहिती नाही की तो बौद्ध आहे का कोण आहे. त्यामुळं विस्थापित समुदायाचं जे नेतृत्व आहे हे बाळासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून उभं करता येतं. आणि हे नेतृत्व या देशाचा बीजेपीचा जो काही आजचा कारभार चाललेला आहे तो रोखू शकतो. इतरांमध्ये ती धमक नाहीये. इतर फक्त धर्माच्या नावाखाली उद्या गाईचं गोमूत्र पियायला पण मोकळे होतील, पण धर्माच्या नावाखाली गाईचं गोमूत्र पाजून धर्मांध शक्तीला सुद्धा शह देण्याची ताकद आंबेडकरांमध्ये आहे, ती इतरांमध्ये नाही. हे बाळासाहेब आंबेडकरांच्या ह्या महानगरपालिका इलेक्शन मधून काँग्रेसनी मेसेज घ्यावा अशी माझी काँग्रेसला विनंती आहे. आणि भविष्यामध्ये होणाऱ्या ज्या काही निवडणुका आहेत, ह्या सगळ्या निवडणुका कुठल्याही राज्यामध्ये तुम्ही जा, तिथल्या विस्थापित लोकांना सोबत घ्या. प्रस्थापित जातीच्या 4 धनदांडग्यांना सोबत घेऊन तुम्हाला काँग्रेस तळागाळात पोहोचवता येणार नाही. हो, तुम्ही ज्या वेळेस 80, 90, 70, 80च्या दशकामध्ये ज्या धनदांडग्यांना तिकीट देत होतात त्यावेळेस ते इतके धनदांडगे नव्हते. आता ते इतके धनदांडगे झालेले आहेत की त्यांना इतरांची किंमतच राहिली नाही. त्यामुळं काँग्रेस जोपर्यंत विस्थापित समुदायाला सत्तेमध्ये आणण्याची स्वप्न पाहणार नाही, तोपर्यंत बीजेपीला अडवता येणार नाही. असो, बीजेपीला अडवणं ही काँग्रेसची बसची बात नाहीये जोपर्यंत विस्थापित समुदायाला ते सोबत घेणार नाहीत. पण आज वंचित बहुजन आघाडीचे जेवढे काही नगरसेवक सगळे निवडून आलेत त्या सर्वांचंच अभिनंदन. मित्रांनो, तुम्ही भविष्यातले आमदार आणि खासदार आहात हे विसरू नका. आणि आजपासून तुम्ही तुमच्या भागातल्या विधानसभा आणि लोकसभेच्या तयारीला लागा. नवनगरसेवक झालात म्हणून तिथंच गटारामध्येच त्या गटार साफ करीतच राहू नका. त्याबद्दल तुमचं अभिनंदन. तुम्ही सभागृहामध्ये प्रवेश केलात. ही जी लोकशाहीची प्रक्रिया आहे, ही लोकशाहीची प्रक्रिया जोपर्यंत तुम्ही तिथं जात नाही
तोपर्यंत ती कळत नाही. आपण बाहेरून मोर्चे आंदोलनं सगळं काढतो, आपल्याला तिथपर्यंतच माहिती असती. मोर्चा काढायचं, आंदोलन करायचं, तहसीलदारला अर्ज द्यायचा, कलेक्टरला अर्ज द्यायचा, उद्या पेपरमध्ये ते छापून आणायचं आणि परवाच्या दिवशी त्या पेपरची रद्दी होते आणि प्रत्येक घराघरामध्ये ती रद्दी लहान लेकरांची घाण पुसण्यासाठी वापरली जाते. याच्या पलीकडे आंदोलन आणि मोर्चांचा फार मोठा परिणाम होत नाही. त्यामुळं आज जी तुम्ही लोकशाहीची पहिली पायरी चढताय, लोकशाहीच्या मंदिरामध्ये जे प्रवेश करताय, भलेही आपल्याला इथल्या ब्राह्मणवादी लोकांनी त्यांच्या काल्पनिक धर्माच्या मंदिरामध्ये येऊ दिलं नसेल, पण बाबासाहेब आंबेडकर नावाच्या माणसांनी आपल्यासाठी लोकशाहीचं मंदिर खुलं करून ठेवलेलं आहे आणि त्या मंदिरामध्ये आज आपला प्रवेश होतोय. यापेक्षा आनंद दुसरा कुठलाही असू शकत नाही. त्यामुळं ह्या आनंदामध्ये आपण सहभागी